वा एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्या सगळ्यासाठी. वाजवा वाजवा, फुकटचे आहेत. लाईट बिल या चार्जिंग उतरना. टाळी वाजवा का लाईट बिल आले का चार्जिंग उतरली सांगा बरं. काय का नाही, मोकळ्या हाताने टाळ्या वाजवायच्या. मी सतत सांगत असतो महाराजांचा एखादं वाक्य आवडलं की माणसाने टाळ्या वाजल्या पाहिजे. सभेत वाजवण्यापेक्षा इथं वाजवल्या बऱ्या ना, आहे का नाही. आता गायकाने सुंदराची चाल म्हणली ना, टाळ्या वाजवल्या पाहिजे. बबलूदाने सुंदराचा मुकडा लगी वाजवली ना, आवडली ना, मस्त टाळ्या वाजल्या पाहिजे. चांगलं वाटतं की टाळ्या वाजल्या पाहिजे हो. आणि तुमच्याकडून टाळ्या मिळाव्या याच्यासाठीच 250 किलोमीटर प्रवास करून आलोय. कारण का तुमच्याकडून मी टाळ्याचीच अपेक्षा करतो ना, दुसरं काय. घरी माझ्यासाठी टाळ्या वाजणार तो सगळ्या परातीत वाजल्यात, त्याच्यामुळे तुमच्याकडून टाळ्याची अपेक्षा आहे. दुसरं काय महाराज, तुम्ही जर टाळ्या वाजल्या तर दुसरं काय मिळणार आहे. लक्षपूर्वक ऐका दादा. मागणे ते एक तुझं प्रती आहे देवा. मी मागतो देवा, पण दुसरं काहीच मागत नाही. जे चांगलं आहे तेवढंच मागतो. माणसं देवाला काय मागतील सांगता येत नाही. आपण देवाचं मागतो का देवच मागतो. महाराज आपण देवाचं मागतो का देवच मागतो. देवाचं मागतो. देवच मागितला पाहिजे का देवाचं मागितलं पाहिजे. कोण कोण मागितलंय आतापर्यंत देवाला. कोणीच मागत नाही देवाला. अहो माणसं तर सध्या असे चालू झालेत महाराज, आपलं भलं झालं की बस, दुसऱ्याचं काही गरज नाही. आपली महाराज बिडी पेटली पाहिजे, दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल. पण एवढं ध्यान ठेवा, तुम्ही देवाला जोपर्यंत महाराज दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही अपेक्षा देवाकडे करत नाहीत, तोपर्यंत लक्ष्मी माता तुमचं कधी चांगलं करू शकत नाही. वाजवा वाजवा, चांगलं होतं, टाळ्या वाजवा, चांगलं होतं. हा हा बरं वाटतं थोडं, आहे का नाही. असं आवडलं की टाळ्या वाजवायचा. दुसरं काय का भाषेचा काही प्रॉब्लेम आहे. जवळचीच आहे ना भाषा आपली. हां जवळचंच आहे ना आपल्याकडं. त्याच्याकडे आमच्याकडं महाराज माणसं मेल्या जाळतात, तुमच्याकडं जीव गेल्यास का सारखंच आहे की नाही. आमच्याकडे नवरदेवाबरोबर राहते का नाही महाराज, ते तोंड पुसायला, बुटं उचलायला, उष्टे बुटडे खाला. त्याच्याकडे आमच्याकडे सकोन्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात. सकोन्याच म्हणतात का, बरोबर आहे का. पण महाराज सातारा भागात त्याला लांडगा म्हणतात. भाषेत बदल असतो का नाही महाराज, आहे का नाही. आपल्याकडची भाषा वेगळी आहे, तिकडची भाषा वेगळी आहे. यांच्या बेरनाळकडची तिकडची भाषा थोडी वेगळी आहे. इकडचं सगळ्याकडची भाषा वेगळी आहे महाराज. उदगीरची भाषा वेगळीच आहे. उदगीरची भाषा महाराज येवला लाव का, येवला लावा काय करूला लावा, आहे का नाही महाराज. थोडं अहमदपूरला गेलं महाराज काय करा लाव, चाल लाव, या लाव. कोल्हापूर भागात गेलं आमासनी ठाऊक आहे महाराज तुम्ही येणार आहेत, आमासनी ठाऊक आहे, तिकडे म्हणतात. विदर्भात गेलं तुले सांगितलं ना त्याला कशाला बोलवलं रे, तुले सांगितलं ना रे. हा त्याच्यामध्ये जमत नाही रे, त्याला कशाला बोलवलं रे, है ना. चट्ट्याला कशाला सांगितलं आहे का नाही महाराज. ते तिकडे बोलतात, तिकडची भाषा. आणि त्यातल्या त्यात आपल्या नांदेड जिल्ह्यातली भाषा सगळ्यात खतरा. उग नव माय नांदेड वय, आहे का नाही. साधी गोष्ट नाही महाराज. कोणी येऊ द्या आपल्याकडे म्हणतात महाराज आल्या आल्या गेल्या, आहे का नाही. आपल्या भाषेचा कोणी नाद करायचा नाही. आपली भाषा ती भाषाच आहे महाराज. कुठे जाऊ द्या, पंढरपूरला जा नाही पुण्याला जा, आपण बोललेलं की माणूस माझा नांदेडकर दिसायला काय. हो पक्काच महाराज. लक्षपूर्वक ऐका, ही भाषा आहे, सगळ्यांची भाषा सारखीच आहे. लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं भलं व्हावं ही अपेक्षा करत नाहीत, तोपर्यंत देव तुमचं कदापि भलं करू शकत. पण आपल्याला असं झालंय महाराज, दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालतंय, पण आपलं बरं झालं पाहिजे. माणसं कधी अपेक्षा काय करते सांगता येत नाही महाराज. माणसाला वाटतं आपलं चांगलं झालं की बस झालं बस झालं, पण दुसऱ्याचं वाटोळ केलं की स्वतःचं वाटोळ होत असे ध्यान ठेवा. दुसऱ्याच्या तोंडाला काळं लावायला गेलं की स्वतः हात काळे करून घ्यावे लागतात, हे सतत ध्यान ठेवलं पाहिजे. दुसऱ्याला खड्ड्यात पाडण्यासाठी, खड्डा खणण्यासाठी पहिल्यांदा खड्ड्यात आपल्याला उतरावं लागतं, ध्यान ठेवा. दुसऱ्याचं वाटोळ केलं की आपलंच वाटोळ होते महाराज. एका बापाने एका पोराला महाराज बूट आणून दिला, बूट आणून दिला आणि त्याला सांगितलं हे बघ पायऱ्या चढत असताना एक पायरी सोडून पाऊल टाकत जाय. काय सांगितलं, पायरी चढत असताना एक पायरी सोडून एक पाऊल टाकत जाय. ते म्हणलं काय हरकत नाही बाबा. आणि पायरी टाकत असताना महाराज नवनाथ महाराज त्याला एक पायरी सोडायला सांगितली होती, त्यानं 2 पायऱ्या सोडून पाय टाकायचं. असा मार मार ठेका दिला. माझ्यासारखा गेलं. म्हणला काय झालं मारायला लेकराला. मला कालच नवा बूट आणलाय. मग काय झालं, लवकर बूट झिजू नये याच्यासाठी याला एक पायरी सोडून पाऊल टाक म्हणलं होतं, हे 2-2 पायऱ्या सोडून पाऊल टाकाले. ते म्हणला बरं आहे की मग
एक पाऊल सोडून टाकला तर पायरी सोडून टाकलं तर कमी दिसतंय म्हणाल्या. पोरगा तर तुमच्या पुढचा आहे की 2 पायऱ्या सोडून पाऊल टाकाले आणखी कमी झिजल की बूट. ते मला कसा कमी झिजल? 2 पायऱ्या ओलांडून पाऊल टाकण्यासाठी पाय फाकवाले याच्यासाठी 1700 रुपयाचा पॅन्ट फाडून घेतले. खरा गेला एक झालं एक नाही मला लय जा वडा. एक दृष्टांत सांगतो मला. एका घरी सासूचं सुनत जमत नव्हतं. तिने मालकाला सांगितलं मालक तुम्ही काय करा एक तर घरात मी राहील नाही तर तुझी माय राहील. ते मला काय हरकत नाही तुझ्या मनावर आणि सरास तुझ्याच मनावर आहे का नाही महाराज. ते मला तू कशाला जातेस घराच्या बाहेर कारण का 35व्या वर्षी तूच मिळालीस. लय अवघड झालं लग्नाचं है का नाही महाराज. तू आता उशिरा मिळाली म्हणे तुझ्या मनावर. म्हणे काही नाही काय करू काय नाही माईला मारून टाक म्हणे. आता किती बरोबर झालं. अरे काहीच विचार केला नाही. तर मला ठीक आहे तुझ्या मनावर माईला मारून टाकतो. पण मालक लय चॅप्टर होता. त्यानं महाराज सासूबाईला फोन केला आणि सासूबाईला सांगितलं सासूबाई उद्या ताबडतोब पहिल्या एसटीनं माझ्याकडे या. सासूबाई आली. मालकीनं सांगितलं मालक आणि माझ्या आईला कसं काय बोलून घेतला. ते मला EDS काय माझी माय उद्या मारणार आहे आणि माझी माय गेल्या घर कोण सांभाळणार आहे. मग त्याच्यासाठी तुझी माय असा म्हणून मी आणलो. माय किती गुणाची आहे तो. माझी उगच माय म्हणत नव्हती माय माझा नवरा म्हणजे महादेवा पुढचा. महादेवाच्या पुढे नंदी असते ध्यानात ठुजा थोडं आहे का नाही महाराज. मी म्हणाल तसं वागतो म्हणे. बाई किती बरं झालं म्हणे. संध्याकाळ झाली जेवण झालं सगळं झालं महाराज. आणि मग त्याला सांगितलं आई रोज कुठे झोपतीस. तिने सांगितलं इथं दारामध्ये. म्हणला तिची माय ते म्हणजे इकडे झोपते. आज काहीच करू नको म्हणे फक्त तू इकडे झोपन तिला इकडे झोपू दे. ते म्हणलं काय हरकत नाही ठीक आहे. ही गेली महाराज इकडे झोपली सासू इकडे झोपली. मध्यरात्री 12 वाजता हिनं उठवलं सांगितलं मालक कार्यक्रम करा उठा दगड घाला. ह्यानं दगड हातात घेतला आणि सांगितलं हे बघ आता माईच्या डोक्यात दगड घालालो शेवटचं तोंड बघून घे. ती म्हणली तिचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही घाला डोसक्यात. ह्यानं घेतला दगड टाकला डोसक्यात. मध्यरात्री महाराज पोत्यात टाकली म्हातारी नदीला नेऊन सोडून आणला. घरी आला हिला एवढा आनंद सासू मेली म्हणून. आबा बाबा बाबा झोपलीच नाही 4 वाजेस्तोर झोपलीच नाही महाराज. सकाळी सकाळी उठली की महाराज तिनं मस्त असं मंथन सुरुवात केलं आणि रवी लावली नवनाथ महाराज. आणि रवी लावत असताना अशी म्हणायची महाराज आबा बाबा घुसळण घुसळण लावते रवी घुसळण घुसळण लावते रवी पाण्यात गेल्या सासूबाई. काय कमाल आहे. घुसळण घुसळण लावते रवी आणि सासूबाई गेल्या पाण्यावरी. एवढा तिला आनंद झाला. ते म्हणला थांब 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 कळल कळल थांब थोडं. यानं चालू केलं महाराज घुसळण घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यावरी. ह्यानंही महाराज सकाळी पहाट झाली मस्त असं डेचकीत महाराज पाणी घेतलं गाईला पाणी मारलं आकाशात महाराज काशीला हात लावला आणि दूध काढता काढता म्हणला दुधाम दुधाम दुभती गाय पाण्यात गेली तुझी माय घरात झोपली पट्याची माय विश्वास तर जाऊन पाय. कळाले का काही कळाले का नाही. आपलं तसंच व्हालंय. हसण्यावर येऊ नका. माणसाला वाटते दुसऱ्याचं वाईट केलं की आपलं बरं होईल पण त्याचं हित बरं वाट करायला गेलं की महाराज 2 हात आपलं वाईट होत असते का नाही महाराज. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं चांगलं व्हावं अपेक्षा करत नाही देव तुमचं कदापि चांगलं करू शकत नाही. तुका म्हणता देवा आमच्या मनात तिरस्कार दुसऱ्याचं वाटळ व्हावं ही अपेक्षाच नाही. हे नाश पावणाऱ्या वस्तू तर मी काहीच मागत नाही. ये ते माईक दुःखाची बस ते दूषित तरी झडो देसी देवा माझं चित्त नकोय तिथं देवा द्यायचंच असलं तरी एक दे मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा. देवा तुला देणं होतं का बघ. देवाला देणं होतं का बोल होते का म्हणणं काय साधी गोष्ट आहे का मला साधी गोष्ट नाही. देवाजवळ काय कमी आहे सगळं आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे दे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी चाले शरीर कोण बोलविते देखवी ऐकवी. सगळ्या देवाच्या सत्तेनं देवापुढं काय मिळत नाही सगळं मिळतं. पण तुकोबरा म्हणतात देवा तुला सुद्धा दुर्लभ आहे. संतांची संगत तुला दुर्लभ आहे. सगळं तुला सुलभ असेल. तुला दुर्लभ संतांची संगत आहे म्हणूनच देवाला वैकुंठ सोडून खाली यावं लागलं संत संगतीसाठी. या सुखा कारणे देव वेळावला या सुखा कारणे देव वेळावला देव वैकुंठ सोडून संत सदने राहिला.
वैकुंठ सोडोने संत सदने राहिला जय हो राहिला वैष्णव लक्ष्मी सहित शोभे नारायण जय हो शोभे नारायण देव वेडा वेडा वाह देव वेडा या सुका कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला देवा तुला संगती मिळाली नाही म्हणून तुला वैकुंठ सोडावं लागलं म्हणून देशील तरी पाहे पांडुरंगा देणं होत असेल तर देवा दे काय पाहिजे तू कवर आहे सांगा जय हो वाह 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 अनेक तुझ काही जय हो इच्छा आहे मागावी म्हणून मी मागतोय आणि तुला देणं होत असेल तर एकच दे या संतासी निरवी हेची मज देई निरवी म्हणजे देवा संतांनी मला आपलंसं करावं अर्थात संतांच्या स्वाधीन करा एवढीच माझी विनंती आहे दुसरं काहीच नाही पण एकदा संतांच्या सहवासात गेलं एकदा संतांनी आपलंसं केलं की आमच्या जिंदगीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जिसे दुनिया ठुकराती है उसे संत अपनाते हैं जगतामध्ये ज्या माणसाला सगळ्यांनी सोडून दिलंय आपलंसं कोण करत असेल तर त्या माणसाला संत आपलंसं करत असतात दुसरं कोणी आपलंसं करत नाही महाराज कोणी करतं का आणि ज्या ज्या लोकांना संतांनी आपलंसं केलंय त्या लोकांची आज कीर्ती झाली हो
आपल्या गावात सुंदर असे 2-4 मंदिर आहेत. मी पाहिले आता गाडीमधून येताना. तिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर किती सुंदर आहे. इथं लक्ष्मीमातेचं मंदिर किती सुंदर आहे. मंदिर उगाच उभा टाकले का हो? याच्यासाठी काय करावं लागलं आधी पहिल्यांदा? पट्टी म्हणा. काय माणसं भारी आहेत हो. पट्टी, अहो ते पट्टी तर आहेच, पण पट्टी करून काय पैसे ठेवले का तिथं? का नाही मला? त्याच्यासाठी काय करावं लागलं आधी? खांब बांधावं लागला. काय बांधावं लागला? खांब. महाराज, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, दुनियेमध्ये जेवढे काही मंदिर आहेत ते सगळे खांबावरती उभा टाकलेले आहेत. पण माझ्या माऊली ज्ञानोबाने ज्या खांबाला पाठ लावली त्या खांबासाठी मंदिर उभा टाकतं हे संतांनी निरवलेलं आहे. संतांनी आपलंसं केलेलं आहे. संतांनी आपलंसं केलेलं आहे. अर्थात नेवास्याला सगळीकडे खांबावर मंदिर आहेत, पण नेवास्याला खांबासाठी मंदिर आहे. याला म्हणतात संतांची निरवी. संतांनी आपलंसं केलं महाराज, आहे का नाही? टोणग माहिती आहे का? टोणग, टोणग कळते का? टोणग म्हणजे म्हशीचं वंटरू. वंटरू, हा, हलगट सगळ्यात ताण नको. हलगट, हलगट आहे का? हलगट एवढं मठ असतंय महाराज. प्यायला जरी सोडलं पहिल्यांदा मालकाला ढुसणी मारते आणि मग माईकडे जाते. एवढ्या जड बुद्धीचा, एवढा मठ बुद्धीचा प्राणी पैठण या क्षेत्री माझे माऊली ज्ञानोबराय गेले. खळ लोकांनी सांगितलं तुझं ज्ञान नाव आहे, याचंही नाव आहे. सांगितलं हा बोलू शकतो का? माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे का नाही महाराज? भगवंत गेले आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायने महाराज रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. कृपा कटाक्ष निहाळिले. बस महाराज एवढा मठ्ठ बुद्धीचा रेडा असलेला महाराज वेद बोलायला लागला. याला म्हणतात संतान. मैसी पुत्रा मुखे बोलाविले श्रुती, पुत्रा मुखी बोलाविले श्रुती, मैसी पुत्रा मुखी बोलाविले श्रुती. गोड चाला. मैसी पुत्रा मुखे बोलवले श्रुती, चालविली भिंती बैसोनिया. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. महाराज
दगडाची मूर्ती पाषाणाची मूर्ती सुद्धा जीव लागते महाराज. हा संतांचा महिमा आहे. संतांचा स्पर्श झाला रेड्याला, त्याच्या जीवनाचं सोनं झालं देवा. अरे भिंतीला टेका देऊन बसले, अरे ती भिंत चालायला लागली रे देवा. अरे खांबाला टेका दिला रे, त्या संतांनी आपलंसं खांबाला केलं, त्याच्या जीवनाचा उद्धार झाला देवा. आम्ही अनेक जन्म घेतोय, अनेक जन्म मरतोय, आम्ही शिनलो येरधारा करून देवा. माझी प्रार्थना या संतासी निरवी हेची मज देई. एकदा देवाला माझं आपलंसं कर म्हणावं, आणि एकदा संतांनी म्हणावं घेतलं रे घेतलं. मग महाराज शृंगारी बाळ कवतुके. किती जरी लेकरू वाईट असेल, संतांच्या जवळ गेलं ना बस त्याचा खळपणा जातो आणि तो मनुष्य चांगला होतो. आहे का नाही महाराज? आणि जे काही आपल्यावर जे आता माणसं आपल्याला मानतात ना, जेवढं काही आज मानतात ना, बघा ना इथून तिथून महाराज सगळे फुलं तिथं बसायला गेल्या महाराज. घरी गेल्या गेल्या काय आमच्या मंगेश भाऊनी, योगेश भाऊनी, ते मच्छिंद्र भाऊ काय म्हणले काय महाराज सगळे उभा टाकले होते. मी म्हणलं एवढा मोठा नाही रे बाबा, मी तुमच्यासारखाच आहे बाबा. किती किती स्वागत केलं महाराज. गेल्या गेल्या पाय धुवाय पाणी दिलं, पूजन केलं महाराज. बसायला तकिया, खाला चिक्या, इथून घरी गेल्या गेल्या बुक्या. पण इथं चांगलं आहे का नाही महाराज? इथं चांगलं आहे का नाही? बघा ना कसे फुलं टाकत आले, किती आईस आहे महाराज, आहे का नाही? इथं किती आईस आहे महाराज. आमच्याकडे बघून तुम्ही आम्हाला पूजन करतच नाहीत महाराज. मी तुमच्यासारखाच आहे, आमच्यासारखेच तुम्ही आहेत, तुमच्यासारखेच आम्ही आहेत. पण तुम्ही आज आम्हाला महाराज फुलावर चालू आणतात, आमच्या गळ्यात महाराज एवढे मोठे हार घालतात. याचं कारणच आहे आम्ही तोडकं मोडकं माऊलीचे उच्चार करतो, अर्थात विठ्ठलाचं नामचिंतन घेतो, आणि तुकोबराचे येडे वाकडे अभंग म्हणतो म्हणून लोक आम्हाला पुजतात. नाही आम्हाला कोण पुजतं महाराज? संतांनी थोडं आपलंसं केलं आम्हाला तर एवढं आहे. ज्या दिवशी ओरिजिनल संत आम्हाला असं करते ते किती भारी होईल महाराज. करील ते काय नो हे महाराज, पण परी पाहे बीज. आपला भाव तसा पाहिजे हो. आपला शुद्ध भाव झाला ना, देव मिळायला वेळ लागत नाही महाराज. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणि शुद्ध भाव झाला रे झाला देवा. आणि मग संतांच्या जवळ गेले की भाव शुद्धीकरण होत असतं. कारण का नदी महाराज, नदी तन धुत असते, संतांची ज्ञानगंगा मन पवित्र करत असते. संतांची ज्ञानगंगा मन पवित्र करत असते. म्हणून संतांच्या सहवासात गेले की काम जातो, क्रोध जातो, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि हे सगळे त्यांच्या जवळ गेले की महाराज कामा क्रोधा नाही चाली भूती झाली त्यांच्या जवळ की अहंकार रहित जीवन होतं महाराज, अहंकार रहित. आणि इकडं असलं का नाही, आता हे सगळेच आमच्या घरचे आहेत म्हणून मी सांगतो बरं. आता कोणाला राग येऊ दे नका म्हणा. आता बबलू भाऊ हे सगळे गायक वादक मंडळी आहे की नाही, हे आपल्या मंडळीतले आहेत म्हणून आपण घरातले आहेत म्हणून बोलतो महाराज. जे काही महाराष्ट्रात एक नंबरचे कलाकार आहेत का नाही, जे काही महाराष्ट्रात एक नंबरचा गायक आहे का नाही, एक नंबरचा वादक आहे का नाही, एक नंबरचा कीर्तनकार आहे का नाही, त्याला वाटतं ना या परिसरात माझ्या एवढा कोणीच नाही, त्यानं फक्त आळंदीला जावं. आणि एकदा माऊली ज्ञानोबराची समाधी पाहिली, त्याला वाटतं माझ्या एवढा मूर्ख कोणीच नाही, आहे का नाही मला. तिथं गेलं की अहंकार गेलाच. इथं आलं की मग बस. माणसं घरी सुद्धा अहंकार करतात हो. आता माता भगिनीला रोजच ऐकाय मिळते बघा. माणसं बाहेरून येतात आणि घरी आल्याला म्हणतात भाकर झाली का भाकर. बायको जर म्हणली भाकर झालं नाही, एवढं तनतन करतोय महाराज, एवढं तनतन करतोय. आणि मग बायको म्हणते भाकर झालं नाही, त्याला राग येतो महाराज. पोरं नीट वागणं चाले या अहंकारात बोलतं परो परो जे काय 2 टाइमची भाकर खालात ना माझ्या जीवावर खालात. जेवढं काही गाडीला पेट्रोल आहे ना माझ्यामुळे मिळाले, मोबाईलला बॅलन्स आहे ना माझ्यामुळे मिळाले. मी जर मेलो र तुम्हाला खाला सुद्धा भेटणार. तू मी म्हणत असतो तू मरून बघ र. आज एक खालेत उद्या 2 खातेत. काय लोकांचं महाराज, कशाचा अहंकार करायचा हो. एकदा कथा झाली आणि एका घरी चहा प्यायला गेलो. म्हातार होतं महाराज, पण लईच बोलायला भारी होतं. ते म्हणले महाराज हे 2 मजली इमारत माझी आहे, पट्ट्याची आहे, इथून नदीपर्यंत शेत माझा आहे. आणि तेवढ्यामध्ये 3 सुना आल्या पाया पडा. म्हणला महाराज ही मोठी सून माझी, मधवी माझी, छोटी माझी. हे काय आपलं खटलं. म्हातारी आली, सगळे आले महाराज. आणि तेवढ्यात गुणानं बसवा घेतात. सुनच्या देखत म्हाताऱ्या लोकांना गुणानं बसलं पाहिजे का नाही. ते सुन चहा घेऊन येत असताना हे म्हणला महाराज ह्या सुना सगळ्या घरी बसून खातात फक्त आणि फक्त पट्ट्याच्या जीवावर. मी म्हणलं ताई
मामा जे बोलतात खरं बोलतात का? ती म्हणली महाराज आमचे जे मामा जे बोलतात ना 100% बरोबर बोलतात. आम्ही घराच्या बाहेर जातच नाही, बसून खाता, फक्त आणि फक्त आमच्या मामाच्या जीवावर खाता. जे काय मी रोज भाकर भाजी खाताना आमच्या मामाच्या जीवावर खाता, 3 टाइम मी भाकरी खाताना आमच्या मामाच्या जीवावर खाता. उद्या जर मामा मेले तर गुलाबजामू खाता. कशाचं घेऊन बसले महाराज? अरे येथे कशाचं? मनुष्याचे काय आहे, काय आहे, येथे मनुष्याचे काय दे हो. दे हो. देह हे काळाचे धन कुबीराचे, येथे मनुष्याचे काय आहे? हा माणसाच्या अंतकणात असलेला अहंकार नाहीसा होण्यासाठी देवा संतांची संगत आवश्यक आहे. म्हणून या संताशी निर्वी हेची मदत देई. अनेक तुझे काही न मागो देवा, मला दुसरं काही मागायचं नाही. तुकोबरा आहे एवढंच मागता, दुसरं काही मागत नाही. तुकोबरा म्हणतात एवढं देण्यासाठी एकदा तू उदार हो आणि म्हणे आता उदार हा हा म्हणे आता उदार तुका मने आता उदार मज ठेवी पाये संताचे ठेवी पाये वा निरवी हेची मदत या संताशी निरवी हेची मदत देई. या संताशी निरवी हेची मदत नंतर चाल आहे का? चाल आहे का? वा का तुझे काही निरवी हेची मदत देई. विठाला 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 हो. तुका म्हणे आता उदार तू होय, देशील तरी पाहे मज ठेवी पायी संतांच्या. देवा उदार अंतकरण करून एवढी शेवटची माझी मागणी मान्य कर आणि संतांच्या चरणाजवळ राहण्याची जागा दे. त्यांच्या चरणाजवळ मी लोटांगण घाली. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. संतांच्या सभास राहील आणि संतांच्या सभास राहील. काय देवा आम्हाला मिळेल? काय नाही. गाई नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे मस्त महाराज. इथं सगळं मिळतं संतांच्या सहवासात गेलं की. आता इथं पंढरपूरला जाणारी व्यक्तीला विचारा, संतांच्या सहवासात गेलं काय कमी होतो?
काहीच कमी नाही. आळंद देऊन पंढरपूरला चालत निघाले. आता आम्हाला काका भेटले आता तिथे. काका म्हणले महाराज आम्ही 10 नंबरच्या दिंडीमध्ये राहतो. सगळे वारकरी येतात महाराज, लाखो समाज राहतो. पण खरं सांगा बरं, माऊलीच्या समाधी सोहळ्याला या म्हणून कोणाच्या घरी पत्रिका येते का हो? अहो लग्नाला या म्हणून मूळ पत्रिका घरात आणून दिली तरी माणसं जात नाहीत महाराज. पण 24 दिवस न बोलवता पंढरपूरला चलत जातात माऊलीच्या बरोबर. आणि जे माऊलीचं नाव घेऊन तिथं जातात ना, नवरा बायको जरी गेले ना, ते महिनाभर बायकोला बायको म्हणणार आणि ती मालकाला मालक म्हणा. एकच शब्द, माऊली माऊली. काय आनंद हो त्या पुण्यामध्ये तर महाराज, काय खायला मिळतं हो, एवढं खायला. अरे बाप रे, आमचे वारकरी खाऊन खाऊन कंटाळून जातात. ते किलोमीटरचा दगड असते का नाही, 7-13 किलोमीटर, त्याच्या डोसक्यावर डोपेट होतात. एवढं खातात तो. पहिलं खायला मिळत नव्हतं. मी तर आता महाराज दिंडी आमची चालू आहे ना, मी असा नवीनच एक नियम काढा म्हणालो. ट्रकमध्ये वारकरी भरताना महाराज वजन काटा ठेवावं आणि वजन करून ट्रकात भरावं आणि वारीहून आल्यास पुन्हा वजन करून सोडावं. 5 किलो तरी वाढते बघा त्याचं. एवढं खाला, एवढा आनंद महाराज. बस मिष्टानं रोज महाराज. तुकाराम म्हटलं दुपारी, ज्ञानोबा तुकाराम म्हणजे संध्याकाळी गुलाबजाम आलाच. माणसं कटाळून जातात एवढं खाऊन खाऊन खाऊन. काय वारीमध्ये आनंद आहे, जे पाहिजे ते मिळतं महाराज. पण संतांच्या सहवासात गेल्यानंतर घरी मिळत नाही. म्हणून संतांच्या सहवासात या, वारकरी व्हा, माळकरी व्हा. इकडे या ना, भजनाला लागा, टाळ घ्या, वादन करा, गायन करा, जसं येईल तसं भजन करा ना. सगळ्या संतांचा आटास आहे, करा हरिभक्ती परलोय केलं कामा, सोडविला यमापासून या, लागून या पाया विनवितो तुम्हासी. सगळं सांगतात ना संत महात्मे, फक्त तुम्ही नामचिंतन करा म्हणतात, देवाचं भजन करा. पण लोक देवाचं भजन करत नाहीत. संतांनी महाराज जवळ येऊन सांगितलं, गोडीने सांगितलं, लोकांना ऐकलं नाही. ज्यावेळेस गोडीने सांगितलं, लोकांना ऐकलं नाही, त्यावेळेस नामदेव महाराज तुकोबरांनी शिव्या दिल्या. किती सांगू तरी पुढे शिंदळीचे, काय माय तुझी हरिणये मुकाशी, हा हा मोडा हरिणये मुकाशी, माय तुझी गेली होती भूतापासी, हारेने मुकासी अरे मुडा, नामाविन मुख जीवा नवे काळ, वाचा नवे काळ, जळो त्याचे जिने, यातना भोगणे. एवढं सगळे सांगतात. ज्यांना वारकरी संप्रदाय शांती ब्रह्म म्हणतो त्यांना राग यावा एवढ्या पात्रतेची आपण आधी विचार करा. काय लायकी आहे आपली? ज्याला महाराज शांती ब्रह्म म्हणतात त्यांना राग यावा एवढे आपण महाराज एवढ्या पात्रतेचे आहेत. म्हणजे किती महाराज आपला कळस झाला हो. पण शिव्या जरी दिल्या संत महात्म्याने, कोणासाठी? आपल्या हितासाठी, है का नाही? आता मी विनोदांना सांगत असतो कधी कधी, माता भगिनी तुमचे लेकर जर महाराज ऐकत नसेल तर आई महाराज असा काला करते, लेकराला खाऊ घालते आणि सांगते, बाळ्या घराच्या बाहेर जाऊ नको माय. सांगते का नाही? सांगते का नाही? लेकरू ऐकणार असं की मला पुन्हा मांडीवर घेते आणि पुन्हा म्हणते, बाळ्या घराच्या बाहेर जाऊ नको र, किती वेळा सांगू र, अरे शेजारीच्या घरी जाऊ नको र, तिनं दिलेलं काही खाऊ नको र, तिचं मजा जमणार म्हणते का नाही? आणि उन्हात जर लेकरू गेलं तर गोडीत बोलणारी आई रागात बोलते आणि मोठ्यानं आवाज येते, बाळ्या उन्हात, काय म्हणते, उन्हात खेळू नको, सावलीत मरा वाटते तिला, मरा वाटते है का नाही? आपल्या बाया मराव असं म्हणतात, बाळ्याला बाळ्या मोठ्या आवाजात म्हणतात. तेच आवाज आहे, तेच सांगणं आहे, सगळी तीच आहे, फक्त शब्दात बदल आहे. आपले महाराज खेड्यातल्या बाया वेगळे सांगतात आणि सिटीमध्ये राहणाऱ्या बाया वेगळे सांगतात. आता सिटीत बाया राहत नाहीत म्हणा, सिटीत मॅडम राहतात, केस कट केलेले, उत्ताची चप्पल घातलेली, रुबाब ते, आणि लेकरू धिंगाणा करायला लागलं की नाही, त्या लेकराच्या जवळ जाते, लेकराला म्हणते, ए पिल्लू असा धिंगाणा करायचा नाही ना, आणि असा धिंगाणा केला ना, ए पिल्लू तिकडे कुल्लर आहे, श्वाक लागेल, परत फिर, ए पिल्लू इकडे इकडे इकडे, ए पिल्लू असा धिंगाणा करायचा ना. आणि असा धिंगाणा केला संध्याकाळी पप्पा पण पोरगं भेट नाही ना भाऊ. आणि लईच राग आला तर म्हणते, पिल्लू
असं धिंगणं ना संध्याकाळी पप्पा आणि मी पिक्चराचाच बघ तुला नेणार नाहीत झाला रा. आता तुम्हाला बोलण्यात हसू आले पण आम्ही पुणे रायगड भोर तालुका शिरूर कासार तिकडे गेले का नाही आम्हाला महाराज ऐकून ऐकून आता पाठ झाले. त्या कीर्तनाला गेले ना महाराज असं गोड बोलतात. त्या रायगडच्या कीर्तनाला गेलो होतो दारात उभा टाकलो महाराज आणि दारात उभा टाकला तिने पाय धुवाय पाणी दिलं नाही का नाही माझ्या तोंडाकडे बघायला मला म्हणते महाराज आलात का मला डोळ्यात माती पडली का दिसना का मला वाटलं पाय धुवाय पाणी देईन काही दिलं नाही मला नुसती तोंडाकडे बघायला लागली आणि मला म्हणते महाराज कशाने आलात मला रांगत आलो दिसना गाडी आणलेली काहीच नाही माय पाय नाही काय. मी म्हणलं ताई आतमध्ये येऊ का मला म्हणते या ना. मी मध्ये जाऊन सोफा शेड बसलो मला वाटलं चहा आणि पाणी काहीच नाही महाराज. माझ्या तोंडाकडे बघायला लागली मला म्हणते महाराज तुमच्या घरी कोण कोण असतं. मी म्हणलं आई आहे वडील आहे 3 बहिणी आहेत 1 भाऊ आहे मला बायको आहे 1 लेकरू आहे. मला म्हणते ईशा तुम्हाला लेकरू आहे. मी म्हणलं हो मग तुमचं लग्न झालं असल. म्हणलं दुसऱ्याची वटीत घेतलीत मी आता काय कमाल आहे महाराज. माझ्या पुढं वाटाकली मला म्हणते महाराज तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार. म्हणलं काहीच नको. माझ्या मनात चहा कॉफी कॅन्सल केल्यानंतर डायरेक्ट जेवा म्हणीन आपला नांदेडकर डायरेक्ट जेवा म्हणीन असं वाटलं ना मला. पण मी म्हणलं ताई मला चहा कॉफी नको. मग मला म्हणते महाराज चहा कॉफी नको. मी म्हणलं नको. मग मला म्हणते महाराज तुम्ही जेवण करणार का करणार का. शंकरला भूक लागली नव्हती सकाळपासून निघाला होता 600 किलोमीटर गेला होता मला भूक लागली नसेल. आणि महाराज गाडीमध्ये बसता असताना महाराज हे कपडे अंगावर असतात कुठं हॉटेलला थांबायचं म्हणा. तुम्हाला मिरची भजे पसतात आम्हाला उलट्या होतात होय. पण लोक उद्या म्हणतात ना महाराज हॉटेलचं खालंय म्हणून लय आवड. मी पण महाराज मी नांदेडकर असल्यामुळे भिलो नाही. मी म्हणलं ताई मला जेवण करायचंय जेवण करायचंय म्हटलं तर मला वाटलं जेवाय बसा म्हणीन. मला म्हणते महाराज तुम्ही जेवण करणार का. म्हणलं हो करणार. मग नेमकं जेवणामध्ये काय काय घेणार. म्हणलं कडबा घेणार सोयाबीनचं गुळी घेणार ऊसाची पाचट घेणार काहीच नसतं तर डोसक्यात दगड घालून घेणार. आता काय लईच माणसं हो. तोंडानं गोडन हातचे जड आहे का नाही. ते लेकरा म्हणत असते ए पिल्लू असा धिंगाणा का असं धिंगाणा का संध्याकाळी पप्पा हे मोड पोरकं भेटे काय हो नाही. आणि तीच खेड्यागावातली काकू असते बड खेड्यागावातली काकू पिल्लू म्हणते तिचा रुबाब असतोय महाराज. लेकरू बाहेर गेले की म्हणते पेट्या पेंट्या म्हणा तुला पेंट्या तिकडं जाऊ नक म्हणाल्या रा पेंट्या म्हणाले तुला तिकडं जाऊ नक म्हणाले माग तिकडं जाऊ नक म्हणाले पेंट्या नाही तर बापा सगळं उभा चिरील. रुबाब असतो का नाही मला. तिनं आईनं रागात बोलू द्या नाही तर गोडीनं बोलू द्या तिचा एकच भाव असतो माझ्या लेकराचं वाटोळं होऊ नये. तसंही संत आई जगाची संत आई आहे माझ्या लेकराचं वाटोळं होऊ नये अशी संतांची अपेक्षा असते. हा हा येतो कळवळा म्हणून या बुडत हे जन न देखावे डोळा. म्हणून महाराज कळवळा येतो संतांचा. म्हणून तुम्ही संतांच्या सभासात या. मनातला महाराज गाफीलपणा काढून टाका अहंकार काढून टाका. एकच सांगतो जाता जाता कीर्तन भरपूर ऐकले महाराज कथा भरपूर ऐकल्या. आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे दादा काहीतरी. येडूर गावामध्ये महाराज 50 महाराज एवढे सगळेजण आज टाळकरी उभा टाकलेले आहेत. आपल्या मंदिरासाठी लाखो रुपये खर्च झालाय. एवढं मोठं कीर्तन ठेवलंय. एवढा समाज असा आहे महाराज. सगळे तरुण बांधव मित्रमंडळी उभा टाकलेले आहे. माझी सर्वांना विनंती आहे आपल्या गावात एवढा खर्च होतोय तुम्हाला पैसे जास्त झाले म्हणून नाही महाराज. तर या खर्चातून या सप्त्यातून
दरवर्षी आपल्या गावातले 5 तरी दारूमुक्त झाले पाहिजे, 10 तरी वारकरी झाले पाहिजे, तर या सप्त्याचं सार्थक आहे. काय उपयोगाचं आहे? परिवर्तन झालं पाहिजे ना. एकमेकाला प्रेम देत चला दादा, आहे का नाही? प्रेम पाहिजे एकमेकाला. दुसरं काय? प्रेमाविनं भजन, अर्थाविनं पोती, आहे का नाही? प्रेम असेल तर सगळ्याला किंमत आहे. सध्या प्रेम, माणसं पैशाने श्रीमंत झाले दादा, पण मनाने गरीब झाले. बघा ना, एखाद्या माणसानं काही चांगलं करावं म्हणत, भाऊ चांगलं कधी म्हणणार नाही. आता बघा ना, अशा तरुण बांधवांनी आज 8 तासानं केलं ना, वा वा पोरो काय सुंदर केलं हो, पुढच्या वर्षी असंच नियोजन करा, असं चांगलं म्हणायचं ना. काय बबलू भाऊ काय सुंदर पकवाज वाजवला हो, चांगलं म्हणा ना. काय सुंदर दादानं चाल म्हणली, काय सुंदर असा अभंगायला, काय सुंदर टाळकऱ्यांटा, किती चांगलं म्हणायचं ना. माणसं कधी चांगलं म्हणणार नाहीत महाराज, नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. किती चांगलं काही करा, नावं ठेव. तुम्ही किती चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, 40% समाज तुम्हाला नावं ठेवल्याशिवाय राहणारच नाही दादा. आता काही करा, तुम्ही नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्ही, एखाद्या माणसानं गावात घर बांधावं, कधीच माणसं चांगलं म्हणणार नाहीत. एखाद्या माणसानं घर बांधलं, वास्तुशांती केली, जायचं फुकटचं खायचं, निघून यायचं, काही म्हणायचं का? काही नाही. माणसं जाणार, त्याचं खाणार, आणि येतात त्यालाच म्हणणार गिलावाचा रफ झाला, गॅलरीज फिसकली, कलर डार्क झाला, गेटच मोठा झाला, खिडक्याच बसल्या नाहीत नीट. तू मुळ्याला कुठे गेलतास र? 40 लाख रुपयाचं खर्च करून 40 लाख रुपयाचं त्यानं घर बांधलंय, तुला जेवायला बोलिले उपकार समज. चांगलं म्हण ना. त्या 40 लाखाच्या घराला नाव उभं ठेवायला असं ना. आपलं घर बघ की, संडास बाथरूमच्या कवडाला कोंडा नाही, 30 रुपयाचा कोंडा लावून घे, बघूत आपण त्याच्या घराचं पुन्हा. काय माणसाची वृत्ती आहे. एखाद्या माणसानं गावात गाडी घ्यावं, कधीच चांगलं म्हणणार नाहीत महाराज. एखाद्यानं ट्रॅक्टर घेतला ना, म्हणायचं वा तुमचं ट्रॅक्टर आमचं ट्रॅक्टर म्हणलं पाहिजे ना, म्हणणार नाही महाराज. एखाद्या माणसानं गाडी घेतली ना, जायचं पेडा खाचा, निघून याचं. नाही नाही, तिथं जाणार, त्याचा पेडा खाणार, आणि येता त्याला जोडा मारणार. किती पेडा हप्ता? तुला काय करायचंय? त्यानं गाडी हप्त्यावर घेऊ, नाही तर येडूरच्या सप्त्यावर घेऊ. तुला काय देणं घेणं काय? लईच माणसं नाव ठेवतात तो. हो, ते तुळजापूरला कीर्तन जाऊ लागतो महाराज, आणि लोह्याच्या चौकात गाडी उभा केली, आणि गाडी उभा केली, आणि हवा चेक करायला गाडी उभा केली. आता हवा चेक करायचं पंक्चरवाला जे आहे त्याचं काय काम आहे काका? हवा चेक करणं. आपापला 20 रुपये घ्यायचं, गुन्हा बसायचं. ते हवा चेक करीत माझ्या ड्रायव्हरला म्हणाले, होय महाराजाची गाडी स्विफ्ट डिझायर होती, महाराजांना ब्रेझा कोवा घेतली. ते मला महाराजांना 2 वर्ष झालं ब्रेझा घेऊन, आता इनोवाची तयारी चालू आहे. आता गुन्ह्यानं बसाव का दादा? ते हवा भरी भरी माझ्या ड्रायव्हरला म्हणाले, महाराजाला काय कमी आहे, माणसाच्या मुड्या मोडाले गाड्या घ्याले. हा, मी म्हणलं तुझ्या घरला आलो का कधी 5 रुपये मागून? माझं दुपारी 1 संध्याकाळी 1 करालो, माझे हप्ते. काय देणं घेणं काय माणस? अहो, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो फिर काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. आपण जरी नाही दुसऱ्याचं चांगलं करू शकत तर महाराज चांगलं तरी म्हणा ना. काय बिघडतं महाराज? याच्यासाठी प्रेम घ्या, प्रेम द्या, एवढंच सोबत येणार आहे, दुसरं काही येणार नाही सोबत महाराज. सध्या माणसं पैशाने श्रीमंत झाले, पण मनाने गरीब झाले. मन श्रीमंत करा, पैसा आपोआप आल्याशिवाय राहणार नाही दादा. आज लक्ष्मीची सेवा करताय ना, पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आणि जाता जाता एवढं सांगतो, ज्या धर्मात आपल्याला जन्म मिळाला आहे त्या धर्माचा स्वाभिमान आणि अभिमान बाळगा, तरच आपण हिंदू धर्म म्हणून धर्मामध्ये जन्म घेतला याचा सार्थक होईल दादा. सध्या बघा तुम्ही, अरे मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरगं महाराज त्यांचा रोजाच्या महिन्यामध्ये 5 वेळा नमाज पाडतं दादा, आणि 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये एकदा सुद्धा मंदिराकडे आपल्या 18 वर्षाचं ठोंबळं येत नाही. आपल्या धर्माची शोकांतिका आहे दादा. याच्यासाठी इकडं आलं पाहिजे, माणसं इकडं आले पाहिजे, वारकरी झाले पाहिजे. याच्यासाठी महाराज हे कीर्तन आहे, याच्यासाठी आहे महाराज. आओ, मला तर म्हणायचं आहे, त्यांना जर आजान पाठ असेल तर माझं वैयक्तिक असं म्हण आहे, महाराज प्रत्येक हिंदू धर्मातल्या प्रत्येक पोरांना हनुमान चालीसा पाठ असणे काळाची गरज आहे दादा. येडूरच्या सगळ्या भावी भक्तांना माझी विनंती आहे, तुमच्या गावात दर शनिवारी हनुमान चालीसा पठण चालू करा. मी उगाच सांगत नाही, माझ्या घरी मी चालू केले म्हणून सांगतो. माझ्या गावात मी हनुमान चालीसा चालू केला, मी भरपूर गावात चालू केलेला आहे. आपणही आपल्या गावात चालू करा, आणि तुमच्या गावात जेवढे काही हनुमान चालीसे लागतील मला फोन करा, मी स्वतः गाडी घेऊन येऊन देऊन जातो. रुपये तुम्हाला मागणार नाही, पण हनुमान चालीसा पाठ करा दादा. सर्वांना माझी विनंती आहे. आणि इथून पुढं जातीयता महाराज थोडं बाजूला सारा. जिथं जातीयचं काम आहे तिथं जातीचं काम करा, जिथं धर्माचं काम आहे तिथं धर्माचं काम करा. सध्या माणसं महाराज बघा तुम्ही, मुसलमानाला विचारा तू कोण आहे, ते म्हणतो मुसलमान, इस्लाम, जैन, शीख, फारसी, आपापले महाराज धर्म सांगतात. आणि आपल्या कोण्या माणसाला विचारा तू कोण आहेस,
तो म्हणत असतो, मी मराठा, तेली, माळी, धनगर, कुंभार, चांभार, मारा, हाटकर आपल्या जाती सांगतो. माझी विनंती आहे, शेवटचं वाक्य आहे दादा, इथून पुढे तुम्ही नांदेड गेलात, इथून पुढे मुंबई गेलात, पुणे गेलात आणि तुम्हाला विचारलं तू कोण आहेस, त्याला तुमची जात सांगत बसू नका. त्याला सांगा मी हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा मला गर्व आहे. या धर्मासाठी अनेकांना बलिदान दिले. या धर्मासाठी महाराज छत्रपती शिवरायांनी रात्रचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. या धर्मासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी आपलं प्राणाची आहुती दिली. दादा, हे धर्म टिकला पाहिजे. अरे, राजांची जयंती आली दादा. माझ्या हिंदू धर्मातल्या सर्व बांधवाला विनंती आहे, जेवढी गणेश चतुर्थीला, गणेश उत्सवाला आणि शिवजयंतीला जेवढी दारू विकते तेवढी वर्षभर कधीच विकत नाही. ही आपल्या धर्माची शोकांती काय दादा? अरे, माझी विनंती आहे, ज्या राजाची जयंती करताना निर्व्यसनी जयंती करा. आता गाडीवर नाव टाकतात बघा, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला? बिड्या फुकायला? काय काम आहे राजाचं? कशाला? अरे, त्याच्यावर नाव टाकतात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. गाडीवर नावं टाका, काय हरकत नाही. अरे, तो बाप आहे, टाकलं पाहिजे. पण माझी तरुण बांधवाला माझी विनंती आहे, ज्या गाडीवरती छत्रपती शिवरायांचं नाव आहे, ज्या गाडीवरती धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव आहे, ती गाडी धाब्यासमोर गेली नाही पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे दादा. अरे, राजांच्या काळात कसं होतं दादा? अरे, सगळे एका ठिकाणी राहत होते. भारत देशात हिंदू धर्मावर बलात्कार होतो, हिंदू धर्मातल्या मुलीवर बलात्कार होतो. आपला हिंदू धर्म कुठं गेलाय, किती झोपलाय? बोलणारा बोलत राहतो, ऐकणारा ऐकत राहतो. दिल्लीमध्ये महाराज आपल्या एका ताईला तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवलं. दिल्लीतली घटना दिल्लीत आली, दिल्लीतली घटना गल्लीत यायला वेळ लागणार नाही. ज्या दिवशी घरी येईल ना, त्या दिवशी छत्रपती शिवराय आपल्याला वाचवायला येणार नाहीत. माझ्या माता भगिनी, तुम्हाला झाशीची राणी व्हायचं आहे आणि माझ्या बांधवाला तुम्हाला छत्रपती शिवराय व्हायचं आहे, ध्यानात ठेवा. तुमच्यासाठी येणार नाहीत राजे. राजे जन्माला आले त्यावेळेस आनंदी आनंद झाला ना, त्या काळचा ते होता महाराज. आता येणार नाही महाराज. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. तिला बघून आई म्हणाला, ओ तिला बघून आई म्हणाला, राजा तो सिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. त्या काळात हिंदू मुसलमान राहत होते महाराज. राजे जन्माला आले त्यावेळेस हिंदूला तर आनंद झाला, मुसलमानाला आनंद झाला. यात नवल नाही दादा, या लाल मातेला सुद्धा आनंद झाला. लाल लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला, जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. हर हर महादेव, हर हर महादेव. रयतेच्या या रक्षण करता उचलली तलवार, दुश्मनांना ठार करोनी केले बहु उपकार. अरे, केलेल्या त्या उपकाराची ठेवा जरासी भान, तुम्हाला शिवरायाची आन, तुम्हाला शिवरायाची आन. राजे जन्माला आले ना, आपले त्या धर्माचे पायक आहोत. आपले माणसं नीट नाहीत म्हणून दादा नीट नाही. हिंदू धर्मातले लोक हिंदू धर्मांना नावं ठेवतात. 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये मंदिर झालं. आपल्या धर्मातलं एक कोलं भुकलं. प्रभू रामचंद्रांनी मांस खाल्लं, प्रभू रामचंद्रांनी मांस खाल्लं का प्रभू रामचंद्रांनी कंदमुळे खाल्ले? तुम्ही आम्हाला कशाला सांगताय? आम्ही आहेत ना त्याच्यात अभ्यासक. एकतर म्हटला प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्येत झालाच नाही. मी म्हटलं तू लाहेरची पैदास आहेस का रे? आहे का नाही महाराज? प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्येत झाला नाही, शरयू नदीच्या किनाऱ्यावर झालाय. याचे शास्त्र बघा ना, माझ्या यूट्यूबला टीव्हीवरती कुठंतरी तुम्ही ऐकलं असेल महाराज. पुन्हा एकदा सांगतो, प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्येतच झालाय. याचा पुरावा नवनाथ दादा 42 पिढ्याचा इतिहास आहे. कोणाला माहीत नाही ना, सगळ्या माझ्या तरुण बांधवाला विनंती आहे, हा इतिहास सगळ्यांच्या संग्रही ठेवा. कधी ऐकलं नसेल तर माझं नाव टाकून ऐका. पण पुन्हा एकदा इथं सांगतो महाराज, 42 पिढ्याचा इतिहास आहे प्रभू रामचंद्राचा. 42 पिढ्याचा इतिहास 2 मिनिटात सांगतो, लक्षपूर्वक ऐका.
जगाचा मालक करता धरता त्याचं नाव आहे महाविष्णू. महाविष्णूचा मुलगा आहे त्याचं नाव आहे ब्रह्मा. ब्रह्माचा मुलगा आहे मरीची. मरीचा मुलगा आहे कश्यप. कश्यपचा मुलगा आहे विवस्वान. विवस्वानचा मुलगा आहे मनू. मनूचा मुलगा आहे इक्ष्वाकू. इक्ष्वाकूचा मुलगा आहे कुक्षी. कुक्षीचा मुलगा आहे विकुक्षी. विकुक्षीचा मुलगा आहे बाण. बाणचा मुलगा आहे अनरण्य. अनरण्यचा मुलगा आहे पृथू. पृथूचा मुलगा आहे त्रिशंकू. त्रिशंकूचा मुलगा आहे दुदुम्मार. दुदुम्मारचा मुलगा आहे इवणाश्व. इवणाश्वाचा मुलगा आहे मांधाता. मांधाताचा मुलगा आहे सुसंधी. सुसंधीचा मुलगा आहे ध्रुवसंधी. ध्रुवसंधीचा मुलगा आहे भरत. भरतचा मुलगा आहे असित. असितचा मुलगा आहे सगर. सगरचा मुलगा आहे अंशमंज. अंशमनचा मुलगा आहे अंशुमान. अंशुमानचा मुलगा आहे दिलीप. दिलीपचा मुलगा आहे भगीरथ. भगीरथचा मुलगा आहे कुकुस्थ. कुकुस्थचा मुलगा आहे रघु. रघुचा मुलगा आहे प्रवृद्ध. प्रवृद्धचा मुलगा आहे शंखन. शंखनचा मुलगा आहे सुदर्शन. सुदर्शनचा मुलगा आहे अग्निवर्ण. अग्निवरचा मुलगा आहे शिग्रक. शिग्रकचा मुलगा आहे मरु. मरुचा मुलगा आहे प्रशशुक. प्रशशुकचा मुलगा आहे अंबरीश. अंबरीशचा मुलगा आहे नहुष. नहुषचा मुलगा आहे ययाती. ययातीचा मुलगा आहे नाभाग. नाभागचा मुलगा आहे अज. आजाचा मुलगा आहे दशरथ. आणि दशरथाचा मुलगा आहे प्रभू रामचंद्र भगवान. शिळ्या भाकरी खाऊन पाठ केलेत. कडकड वाजवा तरी बरं वाटेल. दुसरं काय आहे का नाही महाराज. आपल्याला आपल्या आजोबाचं नाव माहित आहे का? पंजोबाचं नाव माहित आहे? खापर पंजोबा, निपर पंजोबा, डोपर पंजोबा नावच माहीत नाहीत महाराज. 42 पिढ्याचा इतिहास तुमच्या पुढे सांगितला. ही धर्माची आपली महाराज ही परंपरा आहे. हे रघुकुल आहे. आपण सर्वांनी याचं भान ठेवावं. पवित्र अशी तुळशीची माळ धारण करावी आणि वारकरी व्हावं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. म्हणून एकदा सर्वांनी सुंदर असं भजन करा. विठोबा
देशी तरी पाय देशी तरी पाय पांडुरंगा या संताची निरवी हे जीवन देवा या संताची निरवी हे जीवन देशील तरी पाहे पांडुरंगा पांडुरंगा वानखेडे महाराज द्रुपद तुमच्याकडे या संताची निरवी हे जीवन या संताची निरवी हे जीवन या संताची निरवी हे जीवन या संताची या संताची निरवी हे जीवन या संताची निरवी हे जीवन देई हे अनेक तुझे काही अनेक तुझे काही नमो देवा या संताची निरवी हे जीवन या संताची निरवी हे जीवन या
हो बारखुमाई जय जय विठो बारखुमाई जय 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 विठो बारखुमाई जय जय विठो बारखुमाई जय जय विठो बारखुमाई जय जय विठो बारखुमाई हो बारखुमाई वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरी. सगळ्या माझ्या मित्रबांधवाला कोटी कोटी धन्यवाद. या सगळ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं गोड असं निवेदन महाराज वस्त्रदानही आहे आणि सगळ्यांचा सन्मान आहे. आता सगळ्या भजनी मंडळाचा सत्कार झालेला आहे. आता 2 गायक वादक राहिले त्यांचाही सत्कार आता होणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आहे. किती महाराज हे सगळे तरुण बांधव इकडे आले ना अशी मजा येत असते महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात इकडे आले पाहिजे. माणसं तिकडे टेबलावर बिडं फालतात महाराज, पण इकडे 5 रुपये दान करत नाहीत. एवढे हजारो रुपये आज महाराज वारकऱ्यासाठी महाराज एवढे खर्च केले. लक्ष्मी माता तुमच्या घरी नांदल्याशिवाय राहणार नाही. हा शुभ आशीर्वाद आहे आणि पुरुष एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आणि जाता जाता एकच सांगतो, गुरुनाम गुरु सद्गुरू नामदेव महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपण नाव ऐकलं असेल. धाकटी पंढरी श्री क्षेत्र उंब्रजचं नाव ऐकलं असेल. महाराष्ट्रामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे उंब्रज संस्थान. उंब्रज संस्थानावरती महाराज असं सुंदर असं देखणं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि सद्गुरू नामदेव महाराज समाधी मंदिर संपन्न झालेलं आहे. 18 ते 19 कोटीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आता दोन्ही मंदिराचा कळशारोहण होणार आहे. सोन्याचे कळस बसवण्याचा आमच्या गुरुदेवाचा मानस आहे. आणि येईल त्या 27 फेब्रुवारी ते 6 मार्च तारीख लिहून ठेवा. 27 फेब्रुवारी ते 6 मार्च या 8 दिवसामध्ये सुंदर महाराज अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन आणि 108 कुंडी विष्णू याग यज्ञ सोहळा आणि भव्य दिव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन आहे. ज्यांच्या रसाळवाणीतून कथा संपन्न होणार आहे. आंतरराष्ट्रीय कथावाचक परमश्रद्धेय परम आदरणीय सध्या आता महाराज हिंदू धर्मातला एक उगवता तारा अर्थात बुलंद आवाज तो म्हणजे परमश्रद्धेय परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण देवकीनंदन ठाकूरजी महाराज श्री वृंदावन धाम यांची कथा होणार आहे. ज्यांना येणं होत नाही त्यांना टीव्हीवरती पाहू शकता. आस्था चॅनलवर ते लाईव्हमध्ये दाखवण्यात येणार आहे. 7 ते 9 कीर्तन आहेत. 7 दिवस येता नाही आलं तरी सर्वांनी 4 तारखेला मात्र सर्वांनी हजर राहा. कारण का 4 तारखेला कळशारोहण होणार आहे. सोन्याचे कळस महाराज वर चढणार आहेत आणि त्या कळशारोहणासाठी हिंदू धर्माचे धर्मगुरू अर्थात आद्यगुरू शंकराचार्य त्यांच्या शंकराचार्य पीठावर 4 धामावरती ज्या शंकराचार्य बसलेले आहेत ना त्याच्यापैकी शारदापीठ द्वारकाधीशचे स्वामी सदानंद सरस्वती आणि वारकरी संप्रदायाचे शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर आळंदी देवाची आणि CM दोन्ही उपमुख्यमंत्री नितीन गडकरी साहेब हे सगळे मंडळी उपस्थित राहणार आहेत. आपणही 4 तारखेला आणि 27 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत एकदा तरी आपण उंब्रजला यावं आणि आमच्या सप्त्याला सर्वांनी भेट द्यावी आणि तिथला एकदा महाराज असा सोहळा पाहावा. मंदिर पहा, बघा कसला परिसर आहे, कसलं बांधकाम केलं आहे, एकदा या नेत्रानं बघा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आणि जेवढं काही महाराज बोललो चांगलं ते माझे गुरुवर्य महंत श्री एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती संस्थान उंब्रज श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी अंगद मराठ ढाळेगावकर यांचा कृपाशीर्वाद आहे. आपलं लेकर म्हणून सर्वांनी मान्य करा. झाला तर चाला ज्ञानदेव तुकाराम झाले का? तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एकदा हात वर का, सगळ्यांनी हात वर करा. आता तरुण बांधव इकडं उभा टाका. ज्यांच्याजवळ मोबाईल आहे त्यांनी शूटिंग करा, फोटो काढा. उद्या सगळ्या इंस्टाग्राम फेसबुक ट्विटवर सगळीकडे टाका. अखंड हरिनाम सप्ताह लक्ष्मी माता कळशारोहण सोहळा निमित्त सुंदर अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. जागराची कीर्तनरूपी सेवा, हजारो समाज, सुंदर पकवाज वाजक बबलू भाऊच्या पकवाजाने सगळे वारकरी नाचले. सुंदर नवनाथ भाऊंचं गायन, आमचे वानखेडे दादा, आमचे नामदेव महाराज विनेकरी, परिसरातील सर्व भावी भक्त मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला. इकडं सगळ्यांनी मोबाईल काढा आपले सर्वांनी आणि सगळ्यांनी महाराज लाईव्ह करा. कोणी इंस्टाग्रामला टाका, कोणी व्हिडिओ करा. सुंदर असं भजन, दोन्ही हात टाईट. इवाई तिकडे बसले पलीकडे दुकानपशी. इवाई
रुमाल बांधलेला, दोन्ही हात वर, वरी वरी. अय इनबाई आत्या कर माय वर, दोन्ही दोन्ही हात वर, दोन्ही हात जन वर करणा आणि वर हात करून भजन माझ्या तुकोबरायचं करणं. इथून घरी गेला गेला इथू चावल बघा. दोन्ही हात वर आणि सुंदर असं भजन. नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेवाचा. नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा. हे नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेवाचा. जय हो. नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेवाचा. हे नामदेव माझा नामदेव माझा मी नामदेवाचा. नामदेव माझा नामदेव माझा मी नामदेवाचा. जय हो. हो नामदेव माझा नामदेव माझा, हो नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेवाचा. नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेवाचा. तुकाराम 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 तुकाराम. दोन्ही हात वर, दोन्ही हात वर, दोन्ही हात वर. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर अष्टपती गजपती भूपती छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की जय श्रीराम. ज्याला वाटतं मी हिंदू आहे, ज्याला वाटतं मी हिंदू आहे त्यानंच म्हणा. दोन्ही हात वर. जय श्रीराम, जय श्रीराम. बोल 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 जय श्रीराम. श्यावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, बोल भवानी लक्ष्मी माता की. हर 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 हर. मला भजन पटलं तर कीर्तन सुटलं, नाही तांबड फुटलं बघा. फक्त पुरुष मंडळी 2 मिनिटं घेऊ. पुरुष मंडळी फक्त पुरुष मंडळी भजन करायचं. माता भगिनी तुम्ही अजिबात भजन करायचं नाही. पुरुष मंडळी जेवढे पुरुष मंडळी सगळ्यांनी भजन करायचं. दोन्ही हात वर असं. मी पुढं भजन म्हणतो, पाठीमागं सर्वांनी म्हणायचं. राजा राम 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 सीता राम राम राम. इको कमी करा. पुरुष पुरुष. हे राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. हे राजा राम 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 सीता राम राम राम. नणद भाऊ आवाज बरा यालाय, बरा यालाय. आता महिला मंडळ बघूत. महिला मंडळ भजन करणार का? मी तुमच्या पार्टीचा इज्जत राखा. महिला मंडळ दोन्ही हात अर्धे 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 अर्धे, लेवर नाही. आणि सगळ्यांनी भजन करायचं. नामदेव जनाबाई. महिला महिला सगळ्या सगळ्या सगळ्यांनी म्हणायचं. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. टाळी. नामदेव जनाबाई,
गंगा काकू म्हणित नाही. आपल्या दादाच्या फडामध्ये नामदेव महाराजाला जास्त म्हणे. नामदेव महाराज खरं सांगा, तुम्ही धर्मराज आहेत, खरं सांगा आवाज कोणाचा मोठा आला? त्याचाच आला. आणि आपला एक मध्यमला एक षडज्याला. आपली एकीच नाही ना. आणि आपली एकी नाही म्हणून कुठे यावा त्याचाच, इथं त्याचाच आणि घरी त्याचाच. आपली एकी ठेवा आणि सुंदर असं भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकावरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. सोन माझी इच्छा आहे. शेवट शेवट तू का म्हणे आता उदार तू होये. तू का म्हणे आता उदार तू होये. आता उदर तो होई तो कबरे आता उदर तो होई. तू का म्हणे आता उदार तू होये. तू का म्हणे आता उदार तू होये. म्हणे आता उदर तो होई तो कबरे आता उदर तो होई. मज ठेवी पाय संतांची मज ठेवी पाय संतांची या संतासी निरवी हेची मज दे. या संतासी निरवी हेची मज दे. पाय संतांच्या वा मज ठेवी पाय संतांच्या या संतांची हिरवी हेची मज दे. या संतांची हिरवीची मज दे. तू का म्हणे आता उदार तू होये राम. तू का म्हणे आता उदार तू होये. उदर तो होई तो कबरे आता उदर तो होई. मज ठेवी पाये संतांचे मज ठेवी पाये थोडा आवाज आहे. ना 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 दर ना ना मज ठेवी पाय. सर गर ग गम गम प म पद 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 ननी धनी धनी ज धनी धनी ज धनी धनी ज धनी धनी ज मज ठेवी पायी मज नवी सानी ने 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 सानी द प म ग सा ग प म प सा ग प म प सा ग प म प प म प प म प स ग रे म ग प म ध प नि द सा नि सा ध नि प ध म प ग म रे ग सा रे नि ग म प नि द सा ग म प नि द ग म प नि द मज ठेवी पायी मज ठेवी पाये दर नार नार ना आ
राग मालकंस बैरीतून मालकंस झाला सा म ग म ग सा नि सा ध नि सा म ग सा सा म सा ग म ग म धा धा नि ने धनि सा म ग सा नि ध नि ध म ग म ग सा नि सा ग म धा नि सा ग म धा नि सा ग म धा नि सा मज ठेवी पायी सुताची देर ना तोडी मालकंस झाल्यानंतर हा राग तोडी सानी जरे जानी जानी धनी दम गरे सारे गरे सा सारे ग मा गरे साने धने सा सा मज ठेवी पायी संदाचिया 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 निनी तदा निनी तदा निनी तदा निनी तदा निनी रे 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 निनी तदा 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 सानी द प म ग रे सानी द प म ग रे सानी द प म ग रे गमदानी सा 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 गमदानी सानी द प म ग रे सानी द प म ग रे सानी द प म ग रे गमदानी सा 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 गमदानी सानी द प म ग रे सानी द प म ग रे सानी द प म ग रे गमदानी सा गमदानी सा गमदानी सा 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 मज ठेवी पायी संताची मज ठेवी पायी संताची या संतासी निर्वी हिची मज देई या संतासी निर्वी
जय जय विठ्ठल